स्टार्ट. आजच्या घडीला घरांच्या किमती गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. हाच विचार करून राज्य शासनाने सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. शासनाच्या नव्या गृहनिर्माण धोरणामुळे सर्वसामान्यांचे हे स्वप्न साकार होताना दिसेल. परिच्छेद. सर्वसामान्यांच्या आयुष्यात हक्काचे पक्के घर ही सर्वाधिक मानसिक समाधान आणि स्थैर्य देणारी बाब आहे. नेमकी तीच अनेकांच्या आवाक्याबाहेर आहे. नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना या प्रश्नाची तीव्रता लक्षात आली. सध्या माझ्याकडे गृहनिर्माण खाते असल्याने सर्वसामान्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला हक्काच्या घरांचा हा प्रश्न मी मार्गी लावण्याचा दृढ संकल्प केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झालेले नवे गृहनिर्माण धोरण त्याच संकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेमुळे लाखो कुटुंबांची स्वप्ने साकार झाली आहेत. श्री मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत PMAY अंतर्गत आणखी 3 कोटी घरे बांधण्याचा निर्णय घेतला. यावरून सर्वसामान्यांची घरे त्यांच्यासाठी किती जिव्हाळ्याची आहेत हे स्पष्ट होते. राज्य शासन देखील याच दिशेने मार्गक्रमण करत असल्यामुळे नव्या गृहनिर्माण धोरणाचे ब्रीदवाक्य माझे घर माझा हक्क असे बोलके आणि स्वयंस्पष्ट आहे. परिच्छेद. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक नागरीकरण असलेले राज्य आहे आणि आपला शहरीकरणाचा वेग इतर कोणत्याही राज्यांपेक्षा जास्त आहे. या वेगाला अनुसरून शहरांचे नियोजित, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचे नियोजन करणे हे मोठे आव्हान आहे. नव्या गृहनिर्माण धोरणात याचे प्रतिबिंब आपल्याला दिसेल. या धोरणामुळे बांधकाम व्यवसायाला चालना मिळेल, लाखो हातांना काम मिळेल, गृहनिर्माण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येईल. केवळ सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न साकार होणार नाही तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन होण्यास मोठे बळही मिळणार आहे. परिच्छेद. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी परवडणारी शाश्वत आणि सर्वसमावेशक घरे मिळवून देण्यासाठी हे धोरण निर्णायक आहे. राज्य शासनाने 2030 पर्यंत 35 लाख घरे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 70,000 कोटी रुपयांची गुंतवणूक त्यात केली जाणार आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्यांच्या गरजा लक्षात घेऊन यात विशेष उपाययोजना केल्या आहेत. नोकरदार महिला, विद्यार्थी, औद्योगिक कामगार, पत्रकार, दिव्यांग आणि माजी सैनिक यांच्या घरांचा विचारही यात केला आहे. गृहनिर्माण धोरणात ज्येष्ठ नागरिकांचा विचार करणारे महाराष्ट्र हे देशातले एकमेव राज्य आहे. परिच्छेद. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वॉक टू वर्क ही संकल्पना मांडली, ज्यात कामाच्या ठिकाणाजवळ घरे असावीत. या संकल्पनेच्या अनुषंगाने या धोरणात रोजगार केंद्रांच्या जवळ विशेषतः औद्योगिक क्षेत्रांतील घरांच्या विकासावर भर दिला आहे. MIDC क्षेत्रातील सुविधा भूखंडांसाठी आरक्षित 20% जागेपैकी 10 ते 30% जागा केवळ निवासी वापरासाठी राखीव ठेवली जाईल. वाढते शहरीकरण पाहता साधारणतः 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या नगरपालिकाच नव्हे तर सर्व महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांना सर्वसमावेशक गृहनिर्माणाचे आदेश देण्यात आले आहेत. स्टॉप.